कमळी मालिकेचा हा वळण देणारा प्रोमो खरोखरच अंगावर शहारे आणणारा आहे. महाजन कुटुंबाच्या दरबारात आजवर जे घडलं नाही ते आता घडणार आहे. 5 फेब्रुवारीच्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना असा धक्का बसणार आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. सिंहासनावर कमळीचा ताबा. प्रोमोची सुरुवातच एका थरारक दृश्याने होते. महाजन कुटुंबाच्या ज्या मानाच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न रागिनी आणि कामिनी वर्षानुवर्षे पाहत होत्या, त्याच खुर्चीवर कमळी अगदी थाटात बसलेली दिसते. हे पाहून रागिनी, कामिनी आणि अनिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. कामिनी संतापून ओरडते, "ए कमळी, काय आगाऊपणा आहे हा? तुझी लायकी काय आणि तू बसलीयस कुठे? उतर खाली." त्यावर रागिनीसुद्धा तिला सुनावते, "अगं, ज्या सिंहासनावर तू बसलीयस ना, ते या घराच्या एकुलत्या एक वारसाचं आहे, कळलं? मुकाट्याने खाली उतर." पण कमळी आता गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. डोळ्यांत एक वेगळीच चमक आणि आत्मविश्वास घेऊन ती उत्तर देते, "एकदम करेक्ट बोललात रागिनी काकी. हे सिंहासन या घराच्या वारसाचंच आहे. अन्नपूर्णा आजींच्या त्या नातीचं आहे, जी इथून पुढे हा सगळा डोलारा सांभाळणार आहे. मी आहे कमळी राजन महाजन, अन्नपूर्णा आजींची हरवलेली खरी नात." कमळीचा हा अवतार पाहून तिथे उपस्थित असलेले पाहुणे अवाक होतात. पण खरी मजा तर पुढे आहे. या सगळ्यात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे राजनची प्रतिक्रिया. कमळीच्या या गौप्यस्फोटानंतर जिथे सगळे घाबरले आहेत, तिथे राजन मात्र मिश्किलपणे हसताना दिसतोय. याचा अर्थ असा की हे सगळं प्लॅनिंग राजनला आधीच माहीत होतं का? आणखी एक मोठा ट्विस्ट म्हणजे अन्नपूर्णा आजी. आजी खरोखरच आजारी आहेत की हा कामिनीला धडा शिकवण्यासाठी रचलेला एक डाव आहे? उद्याच्या भागात कदाचित अन्नपूर्णा आजी स्वतः पार्टीत एंट्री घेऊन कामिनी आणि रागिणीचा माज उतरवताना दिसू शकतात. पुढील भागात काय घडणार? DNA रिपोर्ट समोर येणार का? कामिनी आता कोणती नवीन खेळी खेळणार? अन्नपूर्णा आजी आणि कमळीचं हे नातं घरचे स्वीकारतील का? हे सर्व पाहण्यासाठी उद्याचा भाग पाहायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं? राजन आणि कमळीने मिळून हे कारस्थान रचलं असेल का? मला नक्की सांगा. हा प्रोमो इथेच संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.